आणि मला सोन्या दिसला नाही ना. सोन्या नाही का? हा सोन्या नाही? हाऊ सोन्या तुम्ही सोन्या कोणला द्याला? म्हणे मला वाटलं सोन्या इथंच होता. हो येडी गिडी झाले. शिजव. चला हे इथं काढे गेले काय पण इथं गेली काढे. इथं उगलेलं होतं बरं का. इकडचं राहतं इकडची इथं गॅरंटी ते काय उगले ना मस्त. इथं उगली इथं ते बाहेरच होती. कुठे ते कुठलं भाकर टाकून द्या. एकदाच टाकू काय वय किती आहे चपाती? हा, खाली ती. टाकून. त्याला लागत आहे तेवढ्या. बाय बाय. हाय रे राजा माझं पेट कर. हाय माझं पेट कर. पेंट काय का साखर मस्त बैल चालला कोणती मास्तरांच्या तुले भरले बाबा गावता नाही. चला 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 चला. चला भागा भागा. अरे बाहेर जातो लगेच. लस मोठी झाली पिल्ली. कोणती राजा पिल्ली म्हणलं मोठे झाले. मोठं दिसायला तुला. लाल रिंग काय बुरखंडी बिटल्या बाय बाय. बिट्टा चिंकी राजा मला 100% येणार ती. राजा तिला राजा मला ना फटका द्यायचा ते तोंडावर ती म्हणणारच नाही. तस केल्यावर लय म्हणते ती. तस केल्यावर लय जोरीत तिला खटगुळ ती. दादा दादा म्हणत होती. गाण्यास शिकली ना ती. हा गाण्यास शिकली असं 1 2 3 4 5 6 7. काल का मग त्यांचे तुषार लावलेलं होतं. राहू द्या त्याला बांधायचं नाही फक्त लाकीला बांधायचं. लाखेल संडास लागली का मोकळा झाली की पाणी प्यायला त्या पाणी पिते. मम्मी? लाखेल संडास लागली काय माहिती. ही काय? आणि मला सोन्या दिसला नाही ना. सोन्या नाही का? हा सोन्या नाही? हाऊ सोन्या तुम्ही सोन्या कोणला द्याला? म्हणे मला वाटलं सोन्या इथंच होता. हो येडी गिडी झाले. शिजव. कशी सोय केली का तिथं काय नाही रे. नाही रे सोयटी तो पण खाली तो पोता आणला म्हणून मी काल त्याला मी सांगितलं ना मला सोयटी म्हणलं आजची दिवस पण आलो शेळ्या खाली. बरं नाही सोयटूत नाही तर कसं आहे रे. बाई मग खालीच गेलं ना मी म्हणलं कोण गेलं सोडून कुलूप तर आहे. आणि तुम्ही म्हणता मस्त सोन्या मला बाई अवघडच दादा आहे ना मग. डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे काय दारात
ती शेळी काढा बरं दुसरी. असा आहे मालकीण्याचा जीव असा आहे शेळ्यामध्ये मालकीण कसं बाई लोकांची रोजगारी करून काय फायदा आहे? आहे का. त्याच्यामुळं सागर डुकरे नाव ठेवलं आपल्या चॅनलचं. आपलं काही खरं नाही. झालंय राजा. तर आता हे असं चालू तयारी आमची ते चांगल्या पाण्याची. चांगलं पाणी पण आधी आणून घेते ना. तेच पाणी किती घेतात? मी अगोदरच म्हणलो नव्हतं का आमच्यावर आता वरात होणार आहे वारात गेल्यावर सोन्याने दिसला की कवा शिकण्यात जाईन काल कोण? हा स्वतःच्याच काय नाही एवढं जरा द्यायचं दिवस. रात पकडे काढा ना माहिती चुलती येते तेवढं तसं दर्शन काढायला चहा पुरता काढा तुम्हाला घ्यायचं असतं तर मला पण घ्यायचं आहे ना. काही जेवायचंच नाही ना. माहिती की द्या. बोल किती मिनिटात झाला काढायचं चहा बनवायचं याला सकाळच्या पाहिजे. काय मायर बर पुढं उगू राहिले का उगले आपण तू पण शेळ्यान ठेवलं पाहिजे. ए किती काढा दूध बाबा काम काढा मला प्यायचंय 3 कप काढा. गटट चालू पाहिजे दोन्ही थांगाच काढून है ना मोरकानी. मित्रांनो ही आमची गरीब गाय आहे. हे बघा गरीबाची गाय. मित्रांनो ही शेळी अशी आहे, ती तिच्या एकाच पिल्ल्याला पिऊ देत नाही दुसऱ्या पिल्ल्याला पिऊ देत नाही. पिल्लूच नाही तिचं आता इकलं ना. हा तिचे पिल्ले नाही राहिले त्यामुळे आम्ही दूध काढतो. हे बघ रे इकडे बाय आमच्या मॅडमला जायचंय रोज खुरपायला जरा चहा घ्या 5,000 चहा चांगला म्हणलं दुधाचा. चहा करायला म्हणले जाऊ दे आणू ते आणू तर ठेवा आण मग राजा हा दूध जाय. दूध खा. हे बघा मंडळी चहा पाणी चालू आहे. बघा साखरे टाकला याच्यात पत्ती टाकली आणि बघा चूल पेटवणं चालू आहे आपली. शेतामध्ये असं असतं चहाचं एन्जॉय. फिरतं का काड्या टाकायला पाहिजे जरशा ओली पण जमतं का नाही मग तीच ना बाई. दुसरं घेऊ आपल्या मनात दम काही भरत नाही काय नाही होत. सरकी झाली पण ती बाकीच कसं झालं? चहा घेऊन घ्यायचा आधी मग जायचं तिकडं. हे बघा मंडळी आमचं चाललाय चहा आता. फिरतं का नाही आज वातावरण साधाळलेलं आहे असं. चला तर मंडळी आता शेळ्या बाहेर काढलेल्या आहेत आणि इकडं चहा बनवणं चालू आहे. तर चहा झाला की लगेच एकदा शेळ्यांसाठी खुराक वगैरे सगळं व्यवस्थित याला कडबा गिडबा टाकून आपल्याला जायचं आहे गावाला. थोडं काम आहे. चूल पेटली आहे इकडं आता लागला जाळ चूल चांगला. चहा घ्यायला झाला की घेतो आणि जातो. चला धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा सागर डुकरे गोट फार्म या चॅनलला.